हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण मिरर वर्क म्हणजे दर्पण तंत्र मानस समुद्र हे 21 दिवसाचं बुक आहे. त्यामध्ये 21 वेगवेगळ्या प्रॅक्टिस दिलेल्या आहेत आणि ह्या बुकचं लेखक आहेत लुईस हे. यू कॅन हील युअर लाईफ या इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तकाची लेखिका. तर आजपासून हे आपण चालू करणार आहोत. मिरर मॅजिकचा अफलातून आनंद अनुभवण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी हे बुक आहे. स्वागत. पहिल्या पेजवर लिहिलं आहे, जे रायटर आहे त्यांनी मनोगत लिहिलं आहे. प्रिय वाचक, स्वागत. 21 दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. लव्हिंग युअरसेल्फ म्हणजे स्वतःवर प्रेम करणं या माझ्या लोकप्रिय व्हिडिओ कोर्सवर आधारित असं हे पुस्तक पुढील 3 आठवडे दर्पण तंत्राने तुमचे जीवन बदलून टाकणारे आहे. मिरर वर्क. आरशात स्वतःच्या डोळ्यात खोलवर एकाग्रतेने पहा. सकारात्मक स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करणं ही मी शोधून काढलेली सर्वाधिक परिणामकारक पद्धत आहे. या दर्पण तंत्रामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. जग सुंदर आणि सुरक्षित वाटायला लागतं. तुम्ही भयमुक्त होता. सकारात्मक स्वयंसूचनांनी आनंदी, निरोगी, चिंतामुक्त जीवन जगण्याची कला मी शिकवायला लागले तेव्हापासून या दर्पण तंत्राचा वापर करते आहे. जीवनाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आनंदी आणि निरोगी करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी तंत्र आहे. साधं सोपं करून सांगायचं तर आपला प्रत्येक शब्द आणि विचार ही स्वयंसूचनाच असते. तुम्ही स्वतःशी बोलता ते सर्व तुमच्या मनात रुंजी घालणारे विचार. स्वतःशी किंवा इतरांशी होत असलेला संवाद हा स्वयंसूचनांचा स्रोत असतो. या स्वयंसूचना म्हणजे तुमच्या अंतर्मनाला दिले गेलेले संदेश असतात. दैनंदिन जीवनात तुम्ही आपोआपच यानुसार वागत राहता. हे विचार आणि वर्तन तुमची जीवनशैली बनते. तसंच वागण्या बोलण्याची आणि विचार करण्याची सवय तुम्हाला लागते. सकारात्मक स्वयंसूचनांमुळे निरामय आनंदी विचार आणि कल्पना मनात रुजतात आणि अर्थातच मग तुमच्या आत्मविश्वासाला, आत्मसन्मानाला आपोआप बहर येतो. मनशांती मिळते. आगळ्या आंतरिक आनंदाची अनुभूती येऊ लागते. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहून स्वतःच्या डोळ्यात खोलवर पाहता, मोठ्या आवाजात स्वयंसूचना देता, त्या सर्वाधिक प्रभावी ठरतात. तुमच्या स्वतःबद्दलच्या भावना आणि प्रतिमा आरसा तुमच्याकडे परावर्तित करतो. तुमचा विचार प्रवाह, भावनांची गती, मनमोकळी वाहती कुठे आहे आणि अवगुंठित किंवा अडकलेली तुंबलेली कुठे आहे याची जाणीव तुम्हाला आरशामुळे लगेच होते. आरसा तुम्हाला स्पष्टपणे दाखवून देतो की तुमच्या कोणत्या बाबतीत विचारांना बदलायची, परिवर्तन करण्याची गरज आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य आनंदी, सुखी होईल, परिपूर्णतेनं भरून जाईल. जसं तुम्ही हे मिरर वर्क म्हणजे दर्पण तंत्र आत्मसात कराल, तशी तुमची कृती आणि उक्ती याबद्दल जाणीव तीव्र होईल. आपले विचार, भावना, वर्तन, शब्द, वक्तव्य, एकंदरीतच वागणं, बोलणं, कृती याबाबत तुम्ही अधिक संवेदनशील व्हाल. यापूर्वी घेत होतात त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागाल. जेव्हा तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल तेव्हाही तुम्ही आरशासमोर जा आणि म्हणा, वा वा, मस्त, हे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद, थँक्यू. काहीतरी वाईट घडलं तरीही तुम्ही आरशाला सांगा, ओके, काही हरकत नाही, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. हे जे काही वाईट घडलंय ते निघून जाईल, संपून जाईल, मी ते विसरून नव्याने सुरुवात करेन. हेही दिवस जातील, काही बिघडत नाही. माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि ते निरंतर तसंच राहील. आपल्यापैकी अनेकांना आरशासमोर बसणं आणि स्वतःला समोर जाणं सुरुवातीला जड जातं, पण म्हणूनच या तंत्राला आपण मिरर वर्क म्हणतो. त्यात घडणं आहे, कृतिशीलता आणि प्रशिक्षण आहे. जसं आपण हे मिरर वर्क करीत राहतो तसं तुमचं स्वतःला दूषण देणं कमी होत जातं आणि मग ते काम न वाटता खेळ वाटू लागतं. मिरर वर्कचा मिरर प्ले होतो.
लवकरच आरसा तुमचा सखा, सोबती, प्रिय मित्र बनून जातो. आता तो शत्रू वाटत नाही. आता तुम्हाला मिररवर ही स्वतःला दिलेली अमूल्य सर्वाधिक महत्त्वाची देणगी वाटू लागते. हाय, छान दिसते हां, मस्त दिसते, किंवा किती छान, मज्जा आहे ना. असे साधे सोपे छोटे पण सकारात्मक संदेश स्वतःला द्यायला फक्त काही क्षण पुरेसे असतात, पण ते खूप खूप महत्त्वाचे असतात. छोट्या छोट्या गोष्टींबाबत स्वतःच आणि अभिनंदन करण्यासाठी, कौतुक, प्रशंसा, सन्मानित करण्यासाठी, दुःखात, संकटकाळी, अपयश आल्यानंतर स्वतःला आधार देण्यासाठी, एखाद्या जवळच्या मित्रासारखा. जितका अधिक तुम्ही आरशाचा उपयोग कराल, तितकी अधिक तुमची स्वतःशी मैत्री होईल आणि तुमचं स्वतःशी असलेलं नातं खूप आनंदमयी, सुखाचं असेल. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या मिरर प्रोग्रामसाठी 21 दिवसच का? फक्त 3 आठवड्यातच खरंच का आपलं आयुष्य संपूर्ण बदलून जाऊ शकतं? कदाचित संपूर्णपणे नाही, पण तुम्ही या परिवर्तनाच्या बीजांची पेरणी तर करू शकता. सकारात्मक विचारांची लागवड तर करू शकता. हे मिरर तुम्ही सातत्यानं करीत राहिलात की या बीजांना अंकुर फुटतात. सुजान मानसिक सवयींचे, या विवेकी सवयींचं मग कवाडं उघडी करतात सुखी, आनंदी, परिपूर्ण जीवनाची. खाली लिहिलंय, प्रतिदिन ध्यान पद्धती, डेली मेडिटेशनसाठी काय म्हणतात त्याला, डेली मेडिटेशनसाठी ना ऑडिओ आहेत, तर ते डाउनलोड कसं करायचं. या 21 दिवसाच्या मिरर प्रोग्राममधील प्रत्येक दिवसासाठी विशेष अशी ध्यान पद्धती विकसित केलेली आहे. त्याची ध्वनी फीड तुम्हाला खालील प्रकारे मिळेल. तर इथे व्हिजिट करायला सांगितलं आहे www.hehouse.com आणि डाउनलोड. तर ह्याचा फोटो मी ह्या व्हिडिओवर टाकेल, तर तो तुम्ही फॉलो करा. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओपासून प्रथम सप्ताह म्हणजे दिवस 1, मग दिवस 2 असं सगळं बघणार आहोत. फक्त त्यासाठी सांगितलेलं आहे एक छोटा आरसा आपल्या सोबत ठेवायला, किंवा आपण मोठा आरसा पण यूज करू शकतो, असं काय नाही. तर स्टे ट्यून, पुढचे व्हिडिओ पण बघा तुम्ही. हे फक्त इंट्रोडक्शन होतं. मिरर वर्क, लुईस हे या रायटरचं हे पुस्तक आहे. आणि मी जे मराठीत वाचते ते अनुवाद डॉक्टर रमा मराठे यांनी केलेला आहे, साकेत प्रकाशनतर्फे. थँक्यू.